आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आय डीला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, स्वतः करीत असलेल्या कार्यावर कठोर परिश्रम करा आणि करीत असलेल्या कार्या स्वतः हार न मानता त्यात भरपूर असे कष्ट करा, तेव्हाच तुमचं नाव होऊ शकतं बांधवांनो. आणि कार्यात सुद्धा यश होऊ शकतं. उदाहरणार्थ, एका गावामध्ये दोन उच्च शिक्षित तरुण होते. त्यांचं असं भरपूर असं शिक्षण झालं होतं, म्हणजे ते पदवीधर होते. परंतु त्यांची घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यांना स्कॉलरशिप भेटत होती. स्कॉलरशिप भेटत असल्या कारणानं ते शिकले, परंतु स्पर्धा परीक्षेचे क्लास लावण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नव्हता. म्हणून पैसा नसल्यानं ते स्पर्धा परीक्षेचे क्लास देऊ शकले नाही, म्हणून ते घरीच होते. मग एकानंच ठरवलं की आपण स्पर्धा परीक्षा ही मोबाईल थ्रू देऊया, म्हणजे मोबाईलवर अभ्यास करूया आणि स्पर्धा परीक्षा देऊया. मोबाईलवर परीक्षा देऊया, अभ्यास करूया, म्हणजे सिलेबस कोणता असतो, कसा असतो, कोणता शिक्षक कसा शिकवतो, काय शिकवतो, हे सर्व काही मोबाईलवर पाहायचं आणि त्या फॉर्म भरायचा आणि फॉर्म भरल्यानंतर परीक्षा द्यायची. असंच ते देऊ लागले. मग असं देत 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं. कधी अपयश, कधी यश, कधी असं, कधी 2 मार्कांचा आहे, कधी 3 मार्कांचा आहे, कधी 10 मार्कांचा आहे, 15 मार्कांचा आहे. असं होत त्याचे 2-3 वर्ष गेली. पहिलंच तर त्यांचं मग वय होत आलं आणि वय म्हणजे नोकरीचं वय निघून जाण्याचं जवळजवळ आलं. तर मग एक वेळेस असं झालं, एक खचला आणि त्यानं असं ठरवलं की बाबा आता जाऊ द्या, 1 वर्ष राहिलं आणि 1 वर्ष आपण किती वर्ष आता आपण प्रयत्न केले, परंतु आपल्याला लागणार नाही नोकरी, असं त्यानं धरून प्रयत्न करणं सोडले. मात्र दुसऱ्यानं असं ठरवलं की आपण जाऊ द्या, आता एवढं शेवटचं वर्ष आहे आपण नोकरी लागण्याचं, म्हणजे आपल्याला एवढा चान्स आहे ना, आपण यावर्षी प्रयत्नच करूया. म्हणून त्यानं प्रयत्न केले नोकरीसाठी आणि मोबाईलवरच त्याने अभ्यास केला. स्पर्धा परीक्षा सिलेबस कोणता असतो, कसा अभ्यासक्रम कसा करायचा, काय करायचा, सर्व काही तो शिकला. आणि शिकून त्यानं ज्या शिक्षकाचं पूर्ण असं मार्गदर्शन घेतलं, जे स्पर्धा परीक्षेचे क्लास शिकवायचे ऑनलाईन, त्यांचं परक असं. आणि विशेष म्हणजे त्यानं एका शिक्षकाचं ॲप घेऊन ऑनलाईनचं त्याच्यानुसार अभ्यास सिलेबस मोबाईलवर केला आणि तो नोकरीला लागून गेला. नंतर मात्र हा दुसरा त्याचा मित्र जीवाला भरपूर काही खाऊ लागला, पश्चाताप करून घेऊ लागला. अरे आपण जर चुकलो, आपण जर याच्यासारखे प्रयत्न केले असते तर आपण सुद्धा लागलो असतो, असं केलं झालं असं तर झालं असतं. कारण त्यावेळेस त्याचं नोकरीचं वयसुद्धा निघून गेलं आणि त्याचा मित्र थोड्याशा म्हणजे 1 वर्ष कमी असताना लागून गेला. मग हा जीवाला खाऊ लागला, कारण दोघंही क्लासमेट होते. आणि परंतु एकानं प्रयत्न सोडले नाही, एकानं प्रयत्न सोडल्यामुळं मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बंधू एवढंच की स्वतः करीत असलेल्या कार्यावर कठोर असे परिश्रम करा, म्हणजेच कष्ट करा आणि कार्यात हार न मानू नका. तेव्हाच तुम्हाला तुमच्या कार्यात आणि जीवनात सुद्धा यश येऊ शकतं. नसता असं अपयश येऊ शकतं. एवढं ठिकाणी सर्वांनो, कार्यात भरपूर असे कष्ट ठेवा, जीवनात यश मिळवा आणि स्वतःचं नाव करा. एवढं ठिकाणी सांगत म्हणून माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी का पडसल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सगळ्या. म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्याचं सुद्धा काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आय डीला सबस्क्राईब करावं. एवढ्या ठिकाणी म्हणणं धन्यवाद पुढे ऐकल्याबद्दल.